नमस्कार. मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर रोज वेगवेगळे विषय घेऊन येतो. आजही मी एक वेगळा घेऊन आलो आहे विषय. तो म्हणजे बरेच लोक मला म्हणतात की काही खाण्यातनं आम्हाला काही घातलं आहे का. काही लोक याबाबतीत एक डहाळ नावाचा प्रकार पण देतात. प्रश्न असा आहे की हे जे काही तंत्र होतं, अर्थात माझा याच्यावरती कितपत विश्वास आहे आणि तुम्ही किती ठेवावा याच्याशी मला घेणं देणं नाही आहे. मला फक्त हेच म्हणायचं आहे की मला जो अभ्यास याच्यावरती आहे की ज्याला आपण एनर्जीचं सायन्स म्हणूयात, त्या विषयावरती आपण बोलतो आहे आणि त्यामुळे एनर्जी ट्रान्समिट किंवा ट्रान्सफर करणं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जीज ट्रान्सफर करणं, या गोष्टी होत राहतात. मग हे जे तंत्र असतं हे वासातून किंवा मिठाईमधून किंवा मांस म्हणजे मटण किंवा दारू याच्यातून होतं का. तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की एखादा म्हणतो की नाही मी तर शाकाहारी आहे, मग मला कसं होईल. तर मग हा प्रश्न पडतो की सफेद जी मिठाई असते पांढरी, त्याच्यामधून तंत्र होतं का. तर आपल्या समाजामध्ये आपण नेहमी ऐकत आलो आहे की अनोळखी व्यक्तींकडनं आलेली मिठाई, विशेषतः सफेद मिठाई किंवा कोणतेही खाद्यपदार्थ सहजपणाने खाऊ नयेत असं म्हणतात. अर्थात हे सगळ्यांना नियम लागू नाही आहे. मी आपलं सांगतो की ज्या व्यक्तींवरती तुमचा डाऊट आहे, जो तुमचं कधीच चांगलं बघत नाही ना, असा माणूस आवर्जून काहीही कारण काढून जर असं आणत असेल तर मात्र सावध राहावं असं म्हणतात. काही लोक तर इतके सावध असतात, ते देवधर्म मानतात, प्रसाद म्हणून सुद्धा ते पांढरी मिठाई खात नाही. पण यामागं नेमकं काय कारण आहे हे मात्र अनेकांना स्पष्टपणे सांगता येत नाही. त्यामुळं हा विषय अंधश्रद्धा आहे का त्यामागं आणखीन काही सूक्ष्म विज्ञान दडलं आहे, हा प्रश्न मात्र निर्माण होतो. हे जे तंत्रमंत्राचं जे शास्त्र आहे हे पूर्णपणे ऊर्जेच्या सिद्धांतावर आधारित मानलं आहे. कारण आपण जे काही खातो पितो स्पर्श करतो त्या प्रत्येक गोष्टीत ऊर्जा असते. आणि विशेषतः गोड पदार्थ जसे की मिठाई, सरबत, साखरयुक्त पेय, की ज्या गोष्टी शरीराला ताबडतोब ऊर्जा देतात. थकवा आल्यावर थोडं गोड खाल्लं की आपल्याला ताजंतवानं वाटतं. हा अनुभव प्रत्येकाने घेतलेला आहे. याच ऊर्जेच्या प्रवाहाचा उपयोग ही तंत्रसाधक मंडळी करतात असं मानलं जातं. कितपत सत्य मला माहीत नाही, परंतु हा जो मला माहिती आहे माझ्याकडं ते मी तुम्हाला सांगतो. तंत्रमार्गामध्ये असं सांगितलं जातं की दीर्घकाळ साधना केलेला साधक अन्न, पाणी किंवा फुलांसारख्या माध्यमांमध्ये काही सूक्ष्म सूचना किंवा प्रभाव प्रस्थापित करू शकतो. आणि जेव्हा ती वस्तू एखाद्या व्यक्तीने ग्रहण केली तेव्हा त्या व्यक्तीच्या मनावर, विचारांवर आणि वागण्यावर परिणाम होऊ शकतो. आणि म्हणूनच गोड पदार्थ जे लगेच ऊर्जा देतात त्यांना अशा प्रकारच्या प्रयोगांसाठी अधिक संवेदनशील माध्यम मानलं जातं. पेय पदार्थ देखील संवेदनशील माध्यम मानलं जातं. तुम्ही बघितलं असेल की काही ठिकाणी असं असतं की खूप दागिने घातलेली एखादी आजी असते आणि तिला कोणतरी माणूस म्हणतो या फुलाचा वास घे, आणि मग फुलाचा वास घेतल्यानंतर ती आजी त्याच्या मागं जाते आणि गळ्यातलं सगळं काढून देते. किंवा चांगला एखादा धडधाकट व्यक्तीसुद्धा त्या माणसाला काहीतरी प्रसाद म्हणून खायला दिलं जातं आणि प्रसाद खाल्ल्यानंतर तो समोरचा माणूस म्हणजे प्रसाद देणारा माणूस जे सांगतो तसंच हा माणूस ऐकतो. धडधाकट असूनही पैसे काढून देतो, पाकिट काढून देतो आणि सगळं त्याचंच ऐकतो. असं कित्येक प्रसंगसुद्धा आहेत की कोणीतरी कोणाला तरी गुलाबाचं फूल दिलं एखाद्या मुलीला आणि ते फूल दिल्यानंतर तो वास घेतल्यानंतर तिच्यामध्ये खूप हळूहळू बदल होऊ लागला. पूर्णपणे नात्यांमध्ये प्रेम वगैरे निर्माण होणं, ह्या अशा काहीशा गोष्टी आपण नेहमी ऐकतो. मला असं वाटतं की या घटनांना असा एक विश्वास व्यक्त केला जातो की ऊर्जा आणि सूचना या केवळ शब्दांमधूनच नाही तर वस्तूमधून, वासांमधून देखील पोहोचू शकतात. असा एक प्रयोग जपानमध्ये करण्यात आला होता की 2 झाडं जी होती ती एकमेकांच्या जवळ ठेवण्यात आली आणि दोघांनाही सारखं पाणी देत होते. पण फरक एवढाच होता की पहिल्या झाडाला रोज सकारात्मक, प्रेमळ, सात्विक शब्द सांगितले जायचे आणि दुसऱ्या झाडाला सारखे वाईट, नकारात्मक असं शब्द सांगितले जायचे. काही दिवसानंतर पहिलं झाड जे होतं ते खूप टवटवीत वाढू लागलं आणि दुसरं जे झाड होतं ते कोमेजून गेलं. आणि यावरून असं मानलं जातं की भावना, शब्द आणि ऊर्जा याचा सूक्ष्म परिणाम जर का झाडांवर होतो ना तर तो आपल्यावर देखील होत असतो. आपणही आपल्या आयुष्यामध्ये हे सगळं अनुभवतो. आईने प्रेमाने बनवलेलं जेवण किंवा रागाने किंवा मनाविरुद्ध बनवलेलं जेवण किंवा हॉटेलमध्ये त्या खानसामाने बनवलेलं जेवण, या सगळ्याची चव वेगळी राहते. कारण अन्नात फक्त पदार्थ नसतात तर त्या व्यक्तीची भावना आणि ऊर्जा देखील मिसळलेली असते. म्हणून रोजचा खायचा शिरा आणि सत्यनारायणासाठी केलेला गोड शिरा याच्यामध्ये फरक आपल्याला लगेच जाणवतो.
आणि म्हणूनच जुने जाणकार लोक सांगतात की अनोळखी व्यक्तींकडून आलेलं अन्न, मांस, विशेषतः गोड पदार्थ हे सहजपणे खाऊ नयेत. अर्थात ही भीती पसरवण्याची गोष्ट नाही आहे, ही एक प्रकारची सावधगिरी म्हणून दिलेली शिकवण आहे. मात्र याचा असा अर्थ नाही की प्रत्येक मिठाईमध्ये तंत्र असतं आणि प्रत्येक व्यक्तीलाच असे प्रयोग करता येतात. ही प्रक्रिया अत्यंत जटिल, अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत कठीण मानलेली आहे. ती सर्वसामान्य लोकांना शक्य नसते. शेवटी एकच गोष्ट महत्त्वाची आहे की आंधळा विश्वास ठेवू नका, पण पूर्णपणे दुर्लक्षही करू नका. विवेकाने वागा आणि आपलं शरीर, मन आणि ऊर्जेची काळजी घ्या. कारण आपण काय खातो, कुणाकडून घेतो, कोणत्या भावनेने घेतो, याचा परिणाम आपल्या आयुष्यावर देखील होतो. मी नेहमी म्हणतो की तुम्हाला एखाद्या व्यक्तीने जेवायला बोलवलं उदाहरणार्थ, तर त्या माणसाचा काय कामधंदा आहे बघा. कारण तो जर का महानामुंड्या पेरगळत असेल, त्याचे चुकीचे धंदे असतील, तर त्याच्या अन्नावर देखील जो परिणाम होतो ना, तो नकारात्मक परिणाम होतो आणि कळत नकळत त्याच्या पापामध्ये तुम्ही भागीदार होत असता. तर अशा पद्धतीनं खूप मजा आहे याच्यामध्ये. पुढच्याही भागामध्ये आपण काही वेगळ्या गोष्टी पाहणार आहोत. पुन्हा भेटूयात.